नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे ते चौघे कोण होते. कथेचे लेखक आहेत विनीत क्षीरसागर. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मी उदगीरला जाण्यासाठी डोम नगरी बसस्थानकावरून सायंकाळी 6 वाजता बसमध्ये बसलो. प्रवासाचा वेग साधारण 4 तासांचा होता. बस 6 वाजता डोमनगरीवरून निघाली. बसमध्ये मी आणि अजून एकच माणूस असे दोघेच प्रवासी होतो. 7 वाजायच्या आधीच अंधार पडत चालला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे आणि मोकळी शेते होती. वातावरण खूप आल्हाददायक होते. तरीही त्या अंधारामुळे ते वातावरण थोडेसे गूढ असे भासत होते. 7:30 वाजल्यानंतर आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलो. रात्री 8 वाजता पुन्हा बसमध्ये चढलो आणि प्रवास पुढे सुरू झाला. अचानक माझ्या लक्षात आले की साधारण 3 ते 6 वर्षांची 4 मुलं बसमध्ये खेळत आहेत. त्यांचा आवाज सारखा येत होता. मी मागे वळून पाहिलं तेव्हा मला समजलं की ती 4 मुले खेळत आहेत. पण मला अचानक वाटले की बसमध्ये जेव्हा आम्ही चढलो तेव्हा दोघेच होतो. त्यानंतर बस कुठेही प्रवाशासाठी थांबली नव्हती. मग हे चौघे बसमध्ये आले कसे? पण मग स्वतःच मला वाटले की जेव्हा बस ढाब्यावर थांबली होती तेव्हा कदाचित हे प्रवासी चढले असावेत. तरीही मला आश्चर्य याचं वाटलं की ती 4 मुलं फक्त मला तिथे दिसत होती. त्यासोबत कोणीही मोठा माणूस नव्हता. पण मला असं वाटलं कदाचित जवळपास एखादं खेडं असेल आणि यांचा रोजचा जायचा रस्ता असेल, त्यामुळे ही मुले बसमध्ये बिनधास्त चढली असतील. त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मी बसमध्ये मधल्या बाजूला सीट नंबर 24वर बसलो होतो. काही सीट मागे तो प्रवासी बसलेला होता डाव्या बाजूला. तोही त्या मुलांकडे पाहून थोडा आश्चर्यचकित मला वाटला. पुढे झुकून त्याने मला विचारलं, भाऊ, ही मुले कुठून आली? मी उत्तर दिलं, मलाही माहीत नाही. इथली असतील कुठली तरी जवळपासची, बसली असतील. त्यावर तोही ठीक आहे म्हणाला. मी सहज त्या मुलांना हाक मारून विचारलं, तुम्हाला कुठे उतरायचं आहे आणि तुम्ही बसमध्ये कधी चढलात? तुमचे आईवडील कुठे आहेत? त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. मला वाटले कदाचित त्यांनी ऐकलं नसेल म्हणून मी पुन्हा मोठ्या आवाजात विचारले. तरीही त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. ती मुले एकमेकांशी सुद्धा बोलत नव्हती, फक्त हसत होती आणि टाळ्या वाजवत होती. कसला तरी विचित्र खेळ खेळत होती. मला काही समजले नाही. मला वाटलं कदाचित ही मूकबधीर किंवा उद्धट असतील. त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. रस्ता आता काळोखात बुडाला होता आणि बसच्या आतही संपूर्णपणे अंधार झाला होता. पुढच्या सीटवर बसलेला कंडक्टर मुलांच्या हसण्यावर अजिबात प्रतिक्रिया देत नव्हता. जणू त्यांना त्याचे हसणे आणि ओरडणे ऐकूच येत नव्हते. त्याचेही मला आश्चर्य वाटले. मुलांचा आवाज खरंच खूप त्रासदायक होता. म्हणून मी माझे हेडफोन काढून किशोर साहेबांचे गाणे ऐकत बसलो आणि खिडकीतनं बाहेर पाहून त्या मुलांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू लागलो. रात्री सुमारे 9:15 वाजता मी घड्याळ पाहिले. अचानक लक्षात आले की बसमध्ये पूर्ण शांतता झाली आहे. फक्त बसचा चालण्याचा आवाज ऐकू येत आहे. मी पुढे झुकून पाहिले तर ती मुले कुठेही नव्हती, मागेही नव्हती. मला वाटलं कदाचित ते सीटवर झोपले असतील म्हणून मी मागे चालत गेलो आणि पाहिले. पण तरीही ती मुले अचानक कुठेतरी अदृश्य झाली होती. मी पुढच्या सीटवर बसलेल्या कंडक्टरकडे गेलो आणि त्याला विचारले, ती मुलं कुठे गेली? तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, कोणती मुलं? मी म्हणालो, बसमध्ये 4 मुलं चढली होती ना जेव्हा आपण ढाब्यावर थांबलो होतो तेव्हा. ते आता दिसत नाही आहेत बसमध्ये. कंडक्टर म्हणाला, बसमध्ये कोणीही चढलं नाही आहे. तुम्ही दोघेच प्रवासी आहात. तुम्ही स्वप्न वगैरे पाहताय का? मी हादरलो. बसच्या बाजूला मागे पाहत पण ती मुलं कुठेच दिसली नाहीत. मग मी दुसऱ्या प्रवाशाकडे गेलो. त्याला हलकेच हलवत मी म्हणालो, माफ करा, तुम्ही बसमध्ये असलेली ती 4 मुले पाहिली होती ना? त्यावर तो हो म्हणाला. ती आता कुठं दिसत नाही आहेत. मी इतक्या वेळाचा जागाच आहे. गाडी कुठे थांबलीही नाही आहे. तो म्हणाला, अहो, समोरच्या सीटवर झोपले असतील किंवा मागे झोपले असतील. मी म्हणालो, ती तिथे नाही आहेत. मी संपूर्ण बस पाहिली आहे. बसमध्ये फक्त आपण दोघेच प्रवासी आहोत आता. तो उठला. त्यानेही जाऊन पुन्हा सर्व शहानिशा केली. तोही कंडक्टरकडे गेला आणि त्याने कंडक्टरला तोच प्रश्न विचारला. त्यावर कंडक्टर चिडला, तुम्ही दोघे काय दारू पिऊन गाडीत बसलाय का?
किती वेळेस येऊन तोच प्रश्न विचारताय मला? एकदा सांगितलं ना, बसमध्ये तुम्ही दोघंच आहात, अजून कोणी नाही. असो, 10 मिनिटात बस उदगीरला पोहोचणार आहे. आता आपापल्या सीटवर जाऊन बसा आणि माझं डोकं खाणं बंद करा. आम्ही दोघेही पार हादरून गेलो होतो. आम्ही दोघं बाजूबाजूलाच एका सीटवर येऊन बसलो. अंधार वाढला होता. जे घडले होते त्यामुळे आम्ही थोडे घाबरलो होतो. 10 मिनिटांनी बस उदगीरला पोहोचली. आम्ही दोघे खाली उतरलो. बस मुख्य डेपोकडे निघाली. मी मागे वळून पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मला बसच्या खिडकीत ती 4 मुलं टाळ्या वाजवत आणि हसत हसत माझ्याकडे बघताना मला दिसली. पण त्यापैकी एका मुलाचा चेहरा आता थोडा गंभीर झाला होता. त्याच्या डोळ्यात रक्त उतरले होते आणि तो एकटक माझ्याकडेच बघत होता. बस वेगाने निघून गेली. मी बस स्थानकाजवळच्या चहाच्या टपरीवर गेलो आणि चहा मागवला. चहा पिता पिता मी टपरीवाल्याला संपूर्ण घटना सांगितली. तो शांतपणे म्हणाला, तुम्ही एकटे नाही आहात ज्यांनी त्यांना पाहिलं आहे. या बसने प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनाही ती मुले दिसली आहेत अनेक वर्षांपूर्वी. याच मार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेले ते 4 दृष्ट आत्मे आहेत. चहावाला शांत आवाजात म्हणाला, ते प्रत्येक प्रवाशाला दिसत नाहीत. ज्यांना दिसतात त्यांच्याशी त्यांचा काहीतरी संबंध असतो. माझ्या हातातील चहाचा कप हलू लागला. मी विचारलं, काय संबंध? चहावाला माझ्याकडे रोखून पाहत म्हणाला, ज्यांना ते दिसतात त्यांचं नाव पुढच्या अपघाताच्या यादीत असतं. माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. काय बोलताय तुम्ही? तो पुढे म्हणाला, दर काही वर्षांनी या मार्गावर अपघात होतो आणि ज्यांनी त्या मुलांना पाहिलं असतं त्यांच्यातील एकही माणूस जिवंत राहत नाही. माझ्या कानात अचानक बसच्या ब्रेकचा तीव्र आवाज घुमला. मी दचकून मागे वळालो. बस डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोकांची गर्दी जमली होती. धूर उठत होता. मी धावत तिकडे गेलो. तीच बस एका मोठ्या झाडावर आदळली होती. समोरचा भाग पूर्ण चुरडा झाला होता. ड्रायव्हर आणि कंडक्टर जागीच मृत. त्यात अजूनही तो दुसरा प्रवासी जो माझ्यासोबत होता तोही मृत्युमुखी पावला होता. त्याच्या मृतदेहाकडे मी बघत राहिलो आणि अचानक माझा श्वास अडकला. कारण त्याच्या मृतदेहाच्या बाजूलाच माझा सुद्धा मृतदेह होता. मी थरथरत स्वतःकडे पाहू लागलो. मी जिवंत होतो का की मी मेलोय? मला काहीच समजत नव्हतं. हलकेच माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि मागे एक टाळी वाजली. मी हळूच मागे वळालो. ती 4 मुलं माझ्या मागे उभी होती. त्यांच्या चेहऱ्यावर आत्ता हसू नव्हतं. त्यांच्या डोळ्यात पूर्णपणे काळोख होता. काळोखात बुडालेले त्यांचे डोळे माझ्याकडे एकटक फक्त पाहत होते. त्यांच्यातील तो मुलगा जो माझ्याकडे मगाशी बघत होता तो म्हणाला, आता तू आमच्यासोबतच येणार ना? आजूबाजूचं सगळं अंधारात विरलं. लोकांची गर्दी, अपघात, आवाज. मी मागे वळून पाहिलं तेव्हा तो चहाचा टपरीवालाही तिथे नव्हता. तिथे कुठली टपरीच नव्हती. तो कदाचित माझा मृत्यूनंतरचा भास होता. सगळं नाहीसं झालं. मी बसमध्ये उभा होतो. रिकामी बस. फक्त मी आणि माझ्या आजूबाजूला ती 4 मुलं खेळत होती. समोर 2 प्रवासी बसले होते. ते मागे चिडलेल्या चेहऱ्याने आमच्याकडे बघत होते. कदाचित ते आम्हाला वैतागले होते. आता आम्ही 5 जण त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक बसची अशीच वाट पाहतो आणि जे कोणी आम्हाला दिसतं किंवा ज्याला कोणाला आम्ही दिसतो तो पुन्हा या जगात राहत नाही. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण शोध रहस्याचा या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.